नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, तुम्ही अजून किती काळ मुसलमानच राहणार आहात? मित्रहो, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या एका विधानामुळे खूप मोठं वादंग सध्या माजलेलं आहे. रविवारी एका न्यूज चॅनेलला मुलाखत देताना ते असं म्हणाले असा भाजपचा दावा आहे की अच्छे दिन म्हणतात. खरोखर एक दिवस चांगला असा उगवेल की ज्या दिवशी संविधानामध्ये बदल केले जातील आणि मुसलमानांना धार्मिक पायावर आरक्षण दिलं जाईल. या एका विधानावर काल राज्यसभेमध्ये संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू आणि त्या सभागृहाचे नेते जे पी नड्डा, जे भाजपचे अध्यक्ष आहेत, या दोघांनी हरकतीचे मुद्दे उपस्थित केले आणि सभागृह अनेक वेळा प्रचंड गदारोळ झाल्यामुळं स्थगित करावं लागलं. डी के शिवकुमार असं म्हणतायत की मी असं म्हणालेलो नाही आणि भाजप खोटा प्रसार करतय, माझ्या विधानाला ताणते इकडून तिकडून. खरगे सुद्धा, मल्लिकार्जुन खरगे जे विरोधी पक्ष नेते आहेत, ते सुद्धा म्हणाले की आमच्याविषयी खोटी माहिती प्रसृत केली जाते आणि त्यामुळे आम्ही हक्कभंग प्रस्ताव आणणार आहोत. माझं म्हणणं असं आहे की जर शिवकुमार म्हणत असतील मी तसं म्हणालेलो नाही, मुख्य म्हणजे ते न्यूज चॅनेलवर जर म्हणाले असतील तर न्यूज चॅनेलवरच आपल्याला पुरावा म्हणून केव्हाही ते विधान मिळवता येऊ शकतं. पण आता वादासाठी आपण असं धरून चालूया की जर शिवकुमार म्हणत असेल मी म्हणालो नाही, तर आपण त्यांना संशयाचा फायदा देऊया. आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की शिवकुमार असं म्हणाले असा भाजप का दावा करतंय? कारण शिवकुमार तसं म्हणू शकतात अशी काँग्रेसची पूर्व पीठिका, काँग्रेसची एकंदर जनमानसातली प्रतिमा आहे. मुसलमानांना संतुष्ट करण्यासाठी जर तुम्ही पाकिस्तान निर्माण करणार असाल तर तुम्हाला संधी मिळाली तर घटना बदलून तुम्ही मुसलमानांना धार्मिक आरक्षण कशावरून देणार नाही हा प्रश्न विचारता येऊ शकतो. त्यामुळे हिंदूंचा एक मोठा भूप्रदेश केवळ त्यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांनी पाकिस्तान मागितलं 1940 मध्ये, आणि 7 वर्षाच्या आत कोणतंही राष्ट्र इतक्या अल्पावधीत निर्माण होत नाही. इच्छा व्यक्त केल्यानंतर प्रत्यक्ष निर्मितीला इतका अल्पकाळ नाही मिळत. त्यासाठी वर्षानुवर्ष, काही वेळेला शतक संघर्ष करावा लागतो. पाकिस्तान निर्मितीला मुसलमानांना काही संघर्ष करावा लागला नाही. त्यांच्या इस्लामच्या तत्वज्ञानानुसार त्यांनी हिंसाचार प्रचंड केला, तो भाग वेगळा. पण तो न केला नसता तरी काँग्रेस त्यांना चांदीच्या तबकातून पाकिस्तान देणार होती. त्यामुळे काँग्रेस धार्मिक आरक्षण सुद्धा देईल असं जर लोकांना वाटलं तर त्याचा काँग्रेसला राग येऊ नये. आता कसं आहे पहा, हा जो हिंदू मुसलमान संबंध परस्पर हा जो विषय आहे त्यामध्ये मुसलमान, हिंदू, इतर राष्ट्र आणि काँग्रेस असे 4 घटक आहेत. या 4 घटकांची काय वाटचाल चालू आहे ते आपण थोडक्यात पाहू. मुसलमानांना भारतात राहायचं आहे, पण त्यांना हिंदूंशी कोणत्याही प्रकारे जुळवून घ्यायचं नाही. याची मी थोडक्यात उदाहरण देतो.
मी नेहमी सांगत आलो 1888 मध्ये सर सय्यद अहमद असं म्हणाले की हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र आहेत आणि त्यांचे समान पातळीवर सहजीवन अशक्य आहे. मुसलमान हे राज्यकर्ते आहेत. ब्रिटिश गेल्यानंतर मुसलमानांच्या हातात तुम्ही राज्य सोपवणार असाल तरच स्वातंत्र्य लढ्यात आम्ही काँग्रेसशी सहकार्य करू. या विधानाचा मुसलमानांनी निषेध केलाय का? 1910 मुस्लिम लीगचा ठराव आहे की आपल्याला जर हिंदू संस्कृतीमध्ये विलीन व्हायचं नसेल, जसे शक कुशाण होऊन झाले, तर प्रत्येक विषयात आपल्याला हिंदूंशी फटकून वागावं लागेल आणि जे हिंदूंना अमृत ते आपल्याला विष वाटलं पाहिजे. गांधींनी जेव्हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रयोग हातात घेतला तेव्हा मुसलमानांनी असं सांगितलं, हिंदू मुस्लिम ऐक्य होईल पण आमच्या अटी अशा आहेत की हिंदूंना मुसलमान करण्याचा आमचा अधिकारच आहे, आमचा तो हक्कच आहे, आमच्या धर्माने दिलेला. त्या विषयात तुम्ही काही बोलता कामा नये. गोवध बंदी आमचा हक्क आहे. मशिदी समोर वाद्य आम्ही तुम्हाला वाजवू देणार नाही. आम्ही राज्यकर्ते आहोत, ही भूमिका आम्ही सोडणार नाही. आणि लोकशाही आम्हाला नकोय याचं कारण लोकशाहीमध्ये हिंदूंची बहुसंख्या असल्यामुळे आम्ही कधीच सत्तेवर येऊ शकणार नाही आणि हिंदूंच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागेल. त्या मुसलमानांची प्रवृत्ती ही पहिल्यापासून अशी आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे भारतीय व्हायचं नाही, हिंदूंशी जुळवून घ्यायचं नाही. आम्ही मुसलमानच राहणार आणि हिंदूंनी आमच्याशी जुळवून घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही प्रवृत्ती, ही भूमिका त्यांना कधीतरी बदलावी लागेल. इतर राज्यामध्ये, इतर राष्ट्रांमध्ये काय होतं ते आपण थोडक्यात पाहू. आपल्याकडे इसवी सन 711 मध्ये सिंधवर पहिल्यांदा आक्रमण झालं. त्याच सुमाराला स्पेनमध्ये पण आक्रमण झालं. पण स्पेननं हे आक्रमण इसवी सन 1500 मध्ये परतवून लावलं, युद्ध करून परतवून लावलं. राजा फर्डिनांड हा स्पेनचा नेता होता. स्पेन मुसलमानांच्या ताब्यातून हिसकावून घेतलं आणि पुन्हा तिथे ख्रिश्चनांची सत्ता सुरू झाल्यानंतर त्यांनी एक डिक्री काढली की ज्यांना बाटवून ख्रिश्चनाचं मुसलमान करण्यात आलेलं आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी पुन्हा ख्रिश्चन व्हावं. ज्यांना ख्रिश्चन व्हायचं नसेल त्यांनी हा देश सोडून निघून जावं. ज्यांना दोन्ही करायचं नसेल त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू. आणि मग पुन्हा सगळा स्पेन ख्रिश्चन झाला. असं हिंदूंनी केलेलं नाही. इंग्लंडमध्ये आत्ताची घटना आहे, पॅटन गृहमंत्री असताना काही वर्षापूर्वी, तुम्हाला इंग्लंडमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला कुराण जेवढं प्रिय आहे तेवढा शेक्सपियर तुम्हाला प्रिय वाटला पाहिजे, तरच तुम्ही इथे सुखानं राहू शकता. असं हिंदूने कधी सांगितलं का हो की तुम्हाला रामायण आणि महाभारत हिंदूंना जेवढं प्रिय वाटतं तेवढं वाटलं पाहिजे. तुम्ही रामाचा आणि कृष्णाचा अनादर केलेला खपवून घेतला जाणार नाही. हिंदूंची समस्या अशी आहे की त्यांना कोणत्याही मागण्याच नाही. धर्मांतर हे म्हणजे राष्ट्रांतर हा सिद्धांत सावरकरांनी मांडलाय, पण तो हिंदू राज्यकर्त्यांना पटलाय. हिंदू राज्यकर्त्यांनी अगदी मराठी सत्तेवर असताना सुद्धा टिपू सुलतानाचा पराभव केल्यानंतर मराठ्यांचे सेनापती हरिपंत फडके पुण्याला परतत असताना वाटेत लोकांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं, टिपूने आम्हाला बळानं मुसलमान केले, आम्ही हिंदू आहोत, आम्हाला पुन्हा हिंदू करा, आम्हाला पुन्हा हिंदू व्हायचंय. त्याचं महत्व त्यावेळेला पटलं नाही. पुन्हा सगळ्यांना, ज्यांना बाटवून मुसलमान केलं होतं
त्यांना पुन्हा हिंदू करण्याची राष्ट्रीय आवश्यकता होती. त्यामुळे हा प्रश्न कायमचा मिटला असता. तेव्हा मुसलमानांची प्रवृत्ती काय आहे ते आपण पाहिलं. हिंदूंची प्रवृत्ती म्हणजे हिंदू हे आध्यात्मिक असल्यामुळे राजकीय दृष्ट्या उदासीन आहेत. ओ हिंदूज यू हॅव लॉस अ पॉलिटिकल आय. 1200 वर्ष पारतंत्र्यात राहिल्यामुळे राजकीय दृष्टी तुम्ही गमावून बसलायत असं सावरकरांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला आपलं हित कशात आहे तेच कळत नाही. तुम्हाला आपला मित्र कोण शत्रू कोण ते कळत नाही. तुम्ही आध्यात्मिक आहात, पण या भौतिक जगाचे नियम काय आहेत हे तुमच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हा सिद्धांत तुम्हाला कळलेलाच नाही. ही हिंदूंची आवश्यकता आहे. ज्यांनी संबंध जगातलं हे आश्चर्य आहे की ज्यांनी बहुसंख्याकांचा विश्वासघात करून अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा मतपेढी म्हणून वापर करून त्या जोरावर सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसनं भारत विरोधी धोरण राबवलेलं आहे पहिल्यापासून. हे जगातलं एकमेव आश्चर्य आहे की कोणताही राज्यकर्ता बहुसंख्याकांची वंचना करत नाही. भारतात ते झालेलं आहे. आणि अजूनही हिंदूंना आत्ता पटायला लागलंय की काँग्रेसने केवढं देशाची हानी केलेली आहे आणि हिंदूंना किती फसवलंय. बहुसंख्याकांना फसवणारा हा पक्ष आहे आणि सत्तेसाठी अल्पसंख्याकांना डोक्यावर घेणारा हा पक्ष आहे. हा केवढा तरी मोठा जगातलं राजकारण आणि भारतातलं राजकारण याच्यातला हा फरक आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. त्या मुसलमानांची प्रवृत्ती बघितली आपण, इतर राज्यामध्ये इतर राष्ट्रांमध्ये काय होतं ते बघितलं. काँग्रेसची प्रवृत्ती आपण बघितली, हिंदूंची प्रवृत्ती. आता कसं आहे पहा, काही हिंदूंमध्ये जागृती निर्माण झालेली होती. हिंदूंचे नेते जागृत होते. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला, शिवजयंती उत्सव सुरू केला. याचं कारण हिंदूंना संघटित करणं हे टिळकांनी त्याला राष्ट्रीय कार्य मानलं. कारण भारताचा स्वातंत्र्य लढा पाकिस्तानच्या दिशेनं जाऊ शकेल की काय अशी भीती त्यांना वाटत होती. आणि टिळक गेल्यानंतर गांधींनी सूत्र हातात घेतल्यानंतर पहिलं धोरण राबवलं, पहिला कार्यक्रम जो घेतला राष्ट्रव्यापी तो खिलाफत चळवळीचा, मुसलमानांना धर्मांध करणं हाच तो कार्यक्रम होता. त्याला स्वामी श्रद्धानंद म्हणाले की अहो आपण त्यांचा विषय घेऊन लढतो आहोत, तर आपण एक साधी मागणी करूया की गो हत्या बंदी करा. गांधी म्हणाले मी असं त्यांना सांगणार नाही. गो हत्या बंदी त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते करतील. ती प्रामाणिकपणे ती खरी मनापासून झालेली गो हत्या बंदी असेल, असं लादून काही होत नाही. तेव्हा ह्या वाक्याला खूप अर्थ आहे की लादून काही होत नाही. हिंदूंनी मुसलमानांवर एकही आपली इच्छा लादलेली नाही. मुसलमानांना जसं हवंय तसं या देशात राहू दिलेलं आहे. त्याच्यातून हे निर्माण झाले. आपल्याला हिंदूंशी जुळवून घ्यायचंय ही आवश्यकता मुसलमानांना वाटतच नाही. आपण अजूनही जरी भारत स्वतंत्र झाला असला तरी आपण जसे औरंगजेबाच्या काळात मुसलमान म्हणून वावरत होतो तसे आजही आपण वावरू शकतो. आपल्याला कोणी हात लावणार नाही. काँग्रेसचा अभय आहे आपल्याला, अशी परिस्थिती आहे. टिळकांनंतर सावरकरांनी आणि मग हिंदू महासभा 1915ला स्थापन झाल्यानंतर हिंदू महासभेच्या अनेक लोकांनी शुद्धी चळवळ चालू केली. म्हणजे जे मुसलमान जे हिंदू बळानं बाटवले गेले होते आणि ज्यांना मुसलमान करण्यात आलं होतं त्यांना पुन्हा हिंदू करून घ्यायचं. त्यामुळे स्वामी श्रद्धानंदांची हत्या झाली. या प्रकरणामुळे गांधींनी स्वामी श्रद्धानंदांना
च्या बाजूनी गांधी उभे राहिले नाही, ते भाई रशीदच्या बाजूनी, ज्यांनी श्रद्धांजलींची हत्या केली त्याला माफ करा असं गांधींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसनं एकदाही शुद्धी चळवळीला पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेसचा शुद्धी चळवळीला विरोध आहे. काँग्रेसचा हिंदू संघटनेला विरोध आहे. काँग्रेसचा राष्ट्रसंघाला विरोध का आहे? कारण राष्ट्रसंघ हिंदूंचं संघटन करतो आणि हिंदूंचं संघटन मुसलमानांना नकोय. बाकी संघात जातपात मानत नाहीत. संघ हा त्या अर्थानं सेक्युलरच आहे हे काँग्रेसला माहिती आहे. अडीअडचणीच्या काळात काँग्रेस संघाची मदत घेतो, पण संघाला जो विश्वास द्यायला पाहिजे राज्यकर्त्यांनी तो कधीही काँग्रेसनं दिला नाही. संघावर बंदी आणण्याला काँग्रेस केव्हाही सिद्ध असतं, कारण मुसलमानांना संघ नकोय. जे मुसलमानांना नकोय ते काँग्रेसला नकोय, अशी परिस्थिती आहे. पण आता जग पालट आहे. मुसलमान आता या पालटलेल्या जगाकडे डोळे उघडून बघतील तर त्यांना कळेल की आपल्याकडून हिंदूंना फार अपेक्षा नाहीयेत आणि हिंदूंना आता आपली आवश्यकता नाहीये. नरेंद्र मोदींसारखा समर्थ नेता पंतप्रधान म्हणून हिंदूंना लाभल्यामुळे हिंदू एकट्याच्या जीवावर भारताचं भवितव्य घडवू शकतात. त्यांना आपली आवश्यकता नाहीये. आपल्याला आता भारतात राहायचं असेल तर हिंदूंची जुळवून घ्यावं लागणार आहे. हे मुसलमान जेवढ्या लवकर ओळखतील तेवढं त्यांच्या भवितव्यतेच्या दृष्टीनं चांगलं आहे. आणि हिंदूंची त्यांच्याकडून काहीही विशेष अपेक्षा नाहीये. हिंदूंचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही हिंदू झालात तर ठीक आहे, पण हिंदू व्हायचं नसेल तर मुसलमान राहा, पण भारतीय मुसलमान राहा. मुस्लिम भारतीय राहू नका, भारतीय मुसलमान राहा. भारतात राहणारे, भारताशी पूर्णपणे एकनिष्ठ झालेले असे मुसलमान तुम्ही राहा, एवढीच हिंदूंची अपेक्षा आहे. हिंदूंमध्ये अनेक पंथ आहेत, त्यात एक मोहम्मदी पंथ झाला, पण तो भारताशी, भारताच्या अखंडतेशी, सार्वभौमत्वाशी, एकात्मतेशी, स्वातंत्र्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असं मुसलमानांनी राहायचं आहे. एवढीच हिंदूंची अपेक्षा आहे. म्हणजे मग त्यांना आरक्षणाची आवश्यकता राहणार नाही. त्यांच्या व्यक्ती विकासाला मुसलमानांनी प्रामाणिकपणे सांगावं की त्यांच्या व्यक्ती विकासाला मोदींच्या 10 वर्षाच्या काळामध्ये, कार्यकाळामध्ये एकदा तरी काही विरोध, अडथळा, प्रतिबंध निर्माण झालाय का? जेवढी हिंदूंना आपली प्रगती करता येते तेवढी मुसलमानांना पण मोदींच्या राज्यात प्रगती करता येते, व्यक्तित्वाची आणि समाजाची सुद्धा. तेव्हा काळ पालटतो आहे. शिवकुमार काही म्हणत, मी असं म्हणालो नाही असं ते म्हणत, पण ते म्हणणार नाहीत याची काही खात्री नाही. तेव्हा मुसलमानांनी आता काँग्रेसवर अवलंबून न राहता परिस्थिती झपाट्यानं पालटते आहे हे ओळखून भारतीय मुसलमान व्हायला हवंय, तरच त्यांचं भवितव्य उज्ज्वल राहील, सुरक्षित राहील. यापेक्षा अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.